तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती मंडळाचा एक लोगो बनवलेला आहे. तुम्ही थंबनेलवरती बघितलेच असाल कसा लोगो झालेला आहे, एकदम कडक झालेला आहे. तर तोच आज आपण एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे कसं प्रकारे बनवायचं. बाकी त्या लोगोचं सर्व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि लक्षात असू द्या त्या मटेरियल एक पासवर्ड सेट केलेला आहे आणि पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे पण येऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्हाला लोगो कसा बनवला ते पण समजेल आणि मटेरियल पण मिळेल. बाकी तुमच्या भावाची व्हिडिओ एकदम कडक असते, त्यामुळे आत्ताच एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, तर जाऊया आपण आपल्या फोटोशॉपच्या मेन स्क्रीनवरती. तर बघू शकता अशा प्रकारचा लोगो आपण आज बनवलेला आहे गणपती मंडळाचा. एकदम कडक डिझाईन झालेले आहे. तुम्ही आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका. बाकी आपण रॉ फाईल घेतलेली आहे, थोडक्यात रॉ मटेरियल, जेणेकरून आपला वेळ वाचेल, बाकी काय नाही. ठीक आहे, तर आता आपल्याला घ्यायचं साईज, तर फाईल न्यू आणि इथं इंचेस करायचे आपल्याला आणि 4x5ची साईज घ्यायची किंवा 3x4ची घेतली तरी चालेल. 4 आणि 5 आणि इथं 500 रिझोल्युशन घ्यायचे आपल्याला. जर तुम्हाला साईज आणि रिझोल्युशन घेता येत नसेल तर आपण व्हिडिओ केलेली आहे ती बघा नक्कीच, तिथं आपण प्रॉपर डीपमध्ये शिकवलेलं आहे. बाकी इथं आपल्याला कलर प्रोफाईल sRGB ठेवायचे, इथं इंचेसमध्ये ठेवायचे, लक्ष ठेवून आणि क्रिएटवरती क्लिक करायचे. तर आपला कॅनव्हास येईल. आता आपल्याला एक सॉलिड कलर घ्यायचे. तर बघा इथं असेल ॲडजस्टमेंट आणि सॉलिड कलर. त्यानंतर हा बघा हाच कलर आहे आपला, पर्पल शेड आहे, जरा डार्कमध्ये घेऊ आपण, पर्पल डार्क अशा प्रकारे. त्यानंतर ओके करून टाकू. बाकी आता आपल्याला काय करायचे, एक स्पॉटलाईट मारायचे. त्यासाठी एक नवीन लेअर घ्यायची आपल्याला. त्यानंतर आपल्याला ब्रश घ्यायचं. इथं बघा ब्रश टूल्सवरती ब्रश, त्यानंतर राईट क्लिक आणि अशा प्रकारे हा ब्रश घ्यायचा आपल्याला. जरा मोठा करून घेऊ आपण साईज, अशा प्रकारे मोठी झाली. त्यानंतर इथून आपल्याला कलर जरा लाईट कलर घ्यायचे, सॉरी. ठीक आहे, अशा प्रकारे लाईट कलर घेतला. आता आपल्याला अशा प्रकारे स्पॉटलाईट मारायचे 1 ते 2. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर एक बॅकग्राऊंड ॲड करायचे. तर बॅकग्राऊंड आपण इकडे काढून ठेवलेले आहेत रॉ फाईलमध्ये. तर बघू शकता अशा प्रकारचं बॅकग्राऊंड आहे, ते आपण इकडे ड्रॅग करू पहिल्यांदा. तर अशा प्रकारे ड्रॅग करायचे आणि इथं आलेलं आहे. आता याला Ctrl+T दाबू आणि जरा प्रॉपर अशा प्रकारचं बॅकग्राऊंड आहे. आपल्याला जरा साईडला घ्यायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपण कशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे. अशा प्रकारे झूम करून घ्यायचं नाही आहे, ते एकदम बाद दिसतंय. तर पहिल्यांदा फुल साईज करून घ्यायची, अशा प्रकारे साईडला घ्यायची. त्यानंतर याची कॉपी मारायची अल्ट ओढून, त्यानंतर Ctrl+T, त्यानंतर अशा प्रकारे ठेवायचं आणि पुन्हा राईट क्लिक, फ्लिप हॉरिझॉन्टल, म्हणजे ते मॅच होऊन जाईल. त्यानंतर दोन्ही लेअर शिफ्ट दाबून सिलेक्ट करून घ्यायचं, त्यानंतर Ctrl+T आणि अशा प्रकारे मध्यभागी घ्यायचं. बाकी इथं लाईन येता कामा नये, एवढं लक्ष ठेवा, लाईन येते तर त्यावरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आणि अशा प्रकारे ठेवून द्यायचे. नंतर दुसरं बॅकग्राऊंड आपल्याला घ्यायचं आहे. तर पुन्हा रॉ फाईलवरती जाऊ आपण, इथून हा बॅकग्राऊंड घेऊ आणि अशा प्रकारे इकडे सोडून देऊ आणि त्यानंतर Ctrl+T दाबायचं, जरा ॲडजस्ट करून घ्यायचं आपला बॅकग्राऊंड अशा प्रकारे आणि फुल स्क्रीन करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे. आता मेन आपण असं का केलं, तर वरचं जे मेन आहे रेड कलर वगैरे, हे आपल्याला आपल्या डिझाईनमध्ये ॲड करायचं आहे. त्यामुळे आपण झूम करून घेतलं. आणि जर खालचं असतं किंवा डायरेक्ट असं मधलं असतं तर आपण एका साईडला केलं असतं आणि त्याचे म्हणजे हे बघा हे 2 केले ना आपण, त्या प्रकारे केलं असतं. आता याला करायचं आपल्याला ओव्हरली. हे बघा अशा प्रकारे ओव्हरली करू. आणि बाकी हे 2 आहेत ना, यांचं आहे ना आपल्याला फील कमी करायचं आहे. तर जास्त ठेवायचंच नाही आपल्याला, फक्त 10 किंवा 12, थोडक्यात लाईट दिसेल अशा प्रकारे ठेवायचं. हे बघा अशा प्रकारे 10 ते 15 पर्यंत ठेवून देऊ. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा भाग ॲड करू. तर पुढचा भाग आहे आपल्या बाप्पांचा फोटो, जो ओव्हरलीला आहे मागे आपण ॲड केलेला आहे. तर तो आपण डायरेक्ट पण ॲड करू शकतो. फाईल प्लेस एम्बेडेड, त्यानंतर आपला जो फोटो आहे तो अशा प्रकारे ॲड करून द्यायचा. आपला फोटो बाप्पांचा एकदम क्यूट फोटो आहे, तर त्याला अशा प्रकारे प्रॉपर आपल्याला ॲड करून टाकायचं. आता मेन गोष्ट समजून घ्या.
जर आपण असंच ॲड केलं तर इकडे बघा आपल्याला ब्लेंड मोड चेंज करायचं आणि यामध्ये आपल्याला ब्लेंड करून टाकायचं, मिक्स करून टाकायचं, जेणेकरून एकदम कडक दिसेल आपला फोटो. तर इथं बघा नॉर्मल आपले ब्लेंड मोड आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे इकडे जर मॅच झालं तर एकदम कडक दिसेल. आणि तसं नाही केलं तर आपण जरा वेगळी प्रोसेस ट्राय करणार आहे. इकडे बघा सॉफ्ट लाईट आहे, हे पण चांगलं दिसतंय. ओके. आणि जर तुम्ही याला ब्लॅक अँड व्हाईट केलं तरी पण चांगलं दिसेल. तर आपण त्या आपल्या लोगोमध्ये ब्लॅक अँड व्हाईट करून घेतलेले. यामध्ये आपण असं पण ठेवू शकतो किंवा ब्लॅक अँड व्हाईट पण करू शकतो. आता ब्लॅक अँड व्हाईटसाठी आपल्याला जायचं इमेज आणि ॲडजस्टमेंट, त्यानंतर इथं ब्लॅक अँड व्हाईट बघू शकता. त्यानंतर फक्त ओके करायचं आणि हे बघा अशा प्रकारे आपलं इमेज इथं ब्लेंड होऊन जाईल. जरा आपल्याला जरा ह्याचं फील कमी करायचं आहे थोडक्यात, अशा प्रकारे करून द्यायचे. नंतर आपण लोगोच्या ॲडजस्टमेंटनुसार आपलं बाप्पांचं फेस वगैरे घेणार आहे, म्हणजे हा मागचा फोटोचा. ठीक आहे. पुढचा बघू आपण, जी आपली फ्रेम आहे ना त्याचं. तर आपण डायरेक्ट ॲड करून घेऊ. इकडून पण जास्त आपण गोष्टी नाही घेणार. आपण जास्तीत जास्त तुम्हाला समजेल असं प्रयत्न करू. तर आपण एक शेप डाउनलोड केलेला आहे. हे आपण Pinterestवरती तुम्हाला भरमसाठ अशा प्रकारचे भेटून जातील. फक्त तुम्ही शेप्स वगैरे टाकलं ना, मंडळ लोगो शेप्स वगैरे काही पण टाका, अशा प्रकारे बरंच मटेरियल तुम्हाला दिसून जाईल. फक्त तुम्हाला HD नाही भेटणार, तर HD त्याची वेबसाईट असेल ना मेन, तिथं विजिट असेल, त्यावरती जाऊन तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली फ्रेम आहे. आता काय करायचे, आपल्याला फक्त ही गोल्डनची बॉर्डर आहे ना तीच आपल्याला घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला मॅजिक इरेझर टूल मारायचं आहे. तर इकडे बघा इरेझरवरती येऊन राईट क्लिक, मॅजिक इरेझर टूल, आणि त्यानंतर ओके करायचं. आणि हा जो रेड कलर आहे पूर्ण आपल्याला काढून टाकायचा आहे अशा प्रकारे. हे बघा आता ही पूर्ण इमेज एकदम HD आहे, त्यामुळे प्रॉपर कट होते, नाहीतर नसती तर मग व्यवस्थित कट होत नसती. तर हे बघा अशा प्रकारे आपला कलर आपल्याला पूर्ण इरेज करून टाकायचा आहे. कोपरं कापरं व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि मगच करा. ठीक आहे. अशा प्रकारे आपली गोल्डन बॉर्डर आलेली आहे. आता आपल्याला पुढचा भाग बघू. तर एखादा यामध्ये आपण एक बॅकग्राऊंड ॲड केलेला आहे. तर तो बॅकग्राऊंड आपण डाउनलोड केलेला आहे का, तर आहे. हा बघा अशा प्रकारचा हा बॅकग्राऊंड आहे. तर हा अशा प्रकारे जरा फुल स्क्रीन करून घ्यायचा. आणि आता बघा मेन गोष्ट, आता जर आपण याला क्लिप करतो, प्रत्येक वेळेस मॅच करण्यासाठी क्लिप करतो, राईट क्लिक आणि इकडे बघा क्रिएट क्लिपिंग मास्क असं करतो. पण इथं आपली जी मेन बॉर्डर आहे त्यावरतीच ते येत आहे. आता काय करायचं, आता मेन आपलं आलेलं आहे. आता यासाठी काय करायचं, आता ही बॉर्डर आहे बरोबर. तर काय करायचं, आपल्याला जो आपला होता ना लोगो, तो मेन घ्यायचा आहे. आता यावरती हा फिट बसतोय, म्हणजे तोच आहे, फक्त आपण मधला कट गेलेला आहे. आता काय करायचं, मेन कंट्रोल दाबायचं आणि याला सिलेक्ट करून घ्यायचं. झालं, सिलेक्ट झालं. आता आपल्याला मास्क लावायचं आहे, म्हणजे त्याची ती पूर्ण फ्रेम इथं येऊन जाईल. आता हा डोळा बंद करून टाकू आणि आता आपण बॅकग्राऊंड ॲड करू. तर मेन आपण फाईल प्लेस एम्बेडेड आणि आपला बॅकग्राऊंड, हा बघा बॅकग्राऊंड. आता याला आपण फुल स्क्रीन करून घेऊ. यावरती फुल स्क्रीन केलं. आता आता हा जो मास्क आहे ना, याला शिफ्ट दाबून आपल्याला उचलायचं आहे. तर शिफ्ट दाबायचं आणि अशा प्रकारे उचलून वरती टाकायचं, म्हणजे त्याचा मास्क याला बसेल. ठीक आहे, आलं. आता आपल्याला याला क्लिप करायचं आहे. तर इथं बघा ऑल्ट दाबायचं आणि क्लिप करायचं. अजून पण नाही आलेला, आता मेन आहे. आता यावरती मास्कवरती यायचं आणि कंट्रोल आय म्हणायचं, कंट्रोल आय, त्यानंतर येऊन जाईल. हे बघा आलं. आता कंट्रोल टी दाबायचं, त्यानंतर अशा प्रकारे कमी करून प्रॉपर ॲडजस्टमेंट आपल्याला करून घ्यायची. अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल कसं करायचं. जर समजलं नाही तर एकदा परत बघा कोणकोणत्या आपण स्टेप्स केल्या त्यानुसार. इथं आपण क्लिप केलं होतं, ते क्लिप फक्त आपल्याला काढावं लागलं, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकी हा पार्ट डिलीट केला तरी चालेल. यानंतर आपल्याला यामध्ये अजून बॅकग्राऊंड मिक्स करायचे. तर आपण बॅकग्राऊंड वगैरे घेऊ जरा इकडून. हे बघा हा मेन बॅकग्राऊंड आहे, हा आपण घेऊ आणि इकडे उचलून टाकून देऊ. हे बघा अशा प्रकारे, आणि फक्त याला क्लिप करायचं. आता तर अल्ट दाबायचं आणि क्लिपचा ऑप्शन येईल, क्लिप करून टाकायचं. जरा फक्त सेट करायचं जरा प्रॉपर अशा प्रकारे. आणि बाकी याचा जो ब्लेंड मोड असेल तो नॉर्मल असेल. इथं बघा नॉर्मल असेल पहिल्यांदा, तर आपल्याला चेंज करायचं आहे. तर बघायचं जरा
कोणकोणतं चांगलं दिसेल. एखादा तुम्हाला वाटलं वेगळं जरा युनिक करून टाकायचं आहे बघा. कलर डॉज, स्क्रीन हे बघा अशा प्रकारे लिनियर डॉज, ओव्हरली वगैरे आपण त्यामध्ये ठेवलं तर हे एक्सक्लुजन वगैरे आपण ठेवलं होतं. हा ठेवला होता. ओके. तर इकडं जरा बघायचं तुम्ही तुमच्या मनाने पण जरा यू वगैरे ल्युमिनिसिटी तर नाही. इकडे कलर यू आपण ठेवू आपलं एक्सक्लुजन. ठीक आहे. एवढं झालं. आता आपला मेन पार्ट बाप्पांच्या फोटोचा. तर आपण हे जे सगळे फोटोज आहेत ना हे आपण याच्यावरून घेतलेले आहेत इंस्टाग्रामवरून. तर तुम्ही पण इंस्टाग्रामवरती बाप्पा फोटो टाकले तरी बरेच प्रमाणे भेटून जातील. हे बघा अशा प्रकारचे फोटो एकदम कडक HD मध्ये भेटतील. तसं याच्यावरती पण भेटतील, पिंट्रेस्टवरती पण भेटतील. पण पिंट्रेस्टवरती भरपूर जण तेच तेच वापरतात त्यामुळे जरा युनिकनेस येत नाही. त्यामुळे तुम्ही इंस्टाग्रामवर सर्च करा, भरपूर गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही शोधशाल तेवढं तुम्हाला भरपूर गोष्टी सापडतील आणि डिझाईनमध्ये युनिक गोष्ट होईल. त्यामुळे जरा वेळ गेला तरी चालेल पण युनिक गोष्ट करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून लोकांना पण आवडेल. आपले डिझाईन पण जरा एंगेज होईल इंस्टाग्रामवरती, लोकांना पण आवडेल आणि आपल्याला ऑर्डर पण येतील. ठीक आहे. तर एवढं झालं. आता आपल्याला फोटोचा भाग बघायचा आहे. फाईल प्लेस एम्बेडेड आणि हा बघा हा फोटो आपण वापरलेला आहे काळा चौकीचा महाराजा मुंबईचा. ठीक आहे. तर याचं बॅकग्राऊंड कट करायचं आहे. तर याचं बॅकग्राऊंड तुम्ही पेंटोलने पण कट करू शकता किंवा डायरेक्ट एक्सटर्नल घेतलं सेफ साईटवरून घेतलं तरी चालेल. आपण साईटवरून घेतलेलं आहे ऑलरेडी त्यामुळे आपण तोच फोटो ॲड करून टाकू. इथं फाईल प्लेस एम्बेडेड आणि हा बघा आपलं फोटो इथं आलेला आहे. आता याला खालून आपल्याला मॅच करायचे जरा. तर त्यासाठी आपण लावू मास्क आणि इथं ग्रेडियंट वरती जाऊ टूल आणि इथं बघा बेसिकवरती जायचं आहे 2 नंबर. ओके. त्यानंतर खाली येऊन अशा प्रकारे शिफ्ट दाबून वरती ओढायचं आहे आपल्याला. हे बघा त्याची हार्डनेस वगैरे हे बघा अशा प्रकारे आपल्याला मॅच करून टाकायचे. जरा चुकलं आपलं अशा प्रकारे करायचं. ठीक आहे. अशा प्रकारे मॅच होऊन जाईल. आता हा फोटो बाप्पांचा वरती घेऊ आपण प्रॉपर छोटा करू आणि अशा प्रकारे सेट करून देऊ. आपल्याला नंतर पण सेट करावं लागेल वेगवेगळ्या प्रकारे. अशा प्रकारे घेतलं. आता आपल्याला कॅमेरा रॉ मेन मारायचं आहे आपल्या फोटोला इफेक्ट. त्यासाठी तुम्ही फिल्टर आणि कॅमेरा रॉ फिल्टर किंवा कंट्रोल शिफ्ट अल्ट ए दाबायचं. तर लाईट जरा ॲडजस्ट करू, जरा एक्सप्लोजर मारू, कॉन्ट्रास्ट हायलाईट कमी, शॅडो जास्त, त्यानंतर व्हाईट्स कमी, ब्लॅक्स जास्त, जरा व्हाईट्स वाढवू. त्यानंतर इफेक्ट जरा टेक्स्चर, जरा क्लिअरिटी आणि डिहेज जरा कमी. त्यानंतर डिटेल शार्पेनिंग तुम्ही भरपूर प्रकारे केलं तरी चालेल किंवा कमी केलं तरी चालेल. नॉईज जरा ठीक आहे. त्यानंतर ओके. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपल्या बाप्पाच्या फोटोला इफेक्ट आलेला आहे. आता आपल्याला आपलं टेक्स्ट टायपिंग करायचं आहे. तर मेन टेक्स्ट आपण इथं टेक्स्ट घेऊ टी, त्यानंतर क्लिक आणि आपला फॉन्ट घ्यायचा आहे आपल्याला. आपण वापरलेला आहे इन्फिनिटी 47. त्यानंतर आपण टायपिंग करू शकतो डायरेक्ट कीबोर्डने किंवा तुम्ही डायरेक्ट हे करून पण घेऊ शकता. काय करायचं क्रोमवरती जायचं, कोडिंग करून घेऊ शकता. त्यानंतर इन्फिनिटी फॉन्ट कन्व्हर्टर आणि इथून पण तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला स्टायलिश पाहिजे असेल ना तर तुम्ही ग्लेप्समधून घ्यायचं. तर इथं आपण मराठी लँग्वेज करू पहिल्यांदा. तर त्यानंतर टाकू मानवेड हे चा विघ्नहर्ता विघ्नहर्ता हे बघा अशा प्रकारे घ्यायचं. जरा स्पेसिंग काढून टाकायची. कन्वर्ट टू इन्फिनिटी आणि कॉपी. त्यानंतर येऊ आपलं फोटोशॉप आणि हे सिलेक्शन तर झालेलंच आहे. फक्त कंट्रोल V आणि हे बघा अशा प्रकारे आपलं आलेलं आहे.
आता आपल्याला इथं स्पेसिंग वगैरे आपली काढून टाकायची, फक्त 10 ठेवायची. त्यानंतर याचा कलर असेल तो आपल्याला येलो करायचा आहे. तर इथून जरा सिलेक्ट पिक कलर वगैरे केला तरी चालेल अशा प्रकारे. त्यानंतर मेन आपल्याला कंट्रोल टी आणि मोठं करून टाकायचे अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे करून टाकायचं. ठीक आहे. त्यानंतर बाप्पांचा फोटो जरा परत आपण जरा ॲडजस्ट करू प्रॉपर अशा प्रकारे. त्यानंतर एवढं झालं की आता आपल्याला पुढची टायपिंगच करून घेऊ आपण, नंतर इफेक्ट मारू. त्यानंतर शिवचेतक मित्रमंडळ आपण इन्फिनिटी 36 घेतलेला आहे त्यासाठी. तर पुन्हा आपण क्रोमवरती जाऊ आणि इथं आपण टायपिंग करून घेऊ शिवचेतक मित्र मंडळ. त्यानंतर कन्वर्ट कॉपी, त्यानंतर कंट्रोल व्ही आणि अशा प्रकारे इथं सेट करून देऊ. त्यानंतर याचा कलर येतो आपला व्हाईट. ओके. बाकी मानवेडे खाली आहेत, त्याचा आपण कॉपी करून घेऊ अशा प्रकारे कंट्रोल सी. त्यानंतर पुन्हा एक टेक्स्ट कंट्रोल व्ही आणि याचा आपल्याला फॉन्ट चेंज करायचा आहे. तर डबल क्लिक आणि आपण त्याचा फॉन्ट घेतलेला आहे इन्फिनिटी 16 आणि अशा प्रकारे आलेलं आहे. त्यानंतर इथं आपल्याला सेट करून द्यायचं. ठीक आहे. एवढं झालं. आता काय करायचं मेन, आता जो मानवेडे टेक्स्ट आहे त्याचा कलर आपल्याला करायचा आहे व्हाईट. तर इथून व्हाईट कलर. ओके. एवढं झालं. आता मेन आपलं काम, आपल्या मेन टेक्स्टला आपल्याला इफेक्ट मारायचं आहे. तर पहिल्यांदा जाऊ आपल्याला इफेक्ट्स, ड्रॉप शॅडो जरा देऊ, मल्टिप्लाय करायचं याचा ब्लेंड मोड, मल्टिप्लाय जरा डिस्टन्स वाढवू अशा प्रकारे. एवढं झालं. त्यानंतर आपल्याला यायचं आहे ग्रेडियंट ओव्हरले. तर इथं बघा अशा प्रकारचा ग्रेडियंट आहे, तो आपल्याला ॲड करायचा आहे. त्यानंतर ओके आणि याची ऑपेसिटी 100 अशा प्रकारे. आता तुम्हाला PhD मध्ये हे सगळं भेटून जाईल, त्यामुळे काळजी करू नका. त्यानंतर इनर ग्लोमध्ये आपल्याला ठेवायचं आहे भगवा कलर ऑरेंज. जरा नॉईज 0 असेल तर जरा वाढवायचं. इथं बघा ब्लेंड मोड, कलर डॉज, मेन कलर डॉज. त्यानंतर ऑपेसिटी 100, नॉईज 14 आणि बाकी इकडे काय करायची गरज नाही. साईज वगैरे तुम्ही ॲडजस्ट करू शकता अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे करू शकता. त्यानंतर जरा स्ट्रोक अशा, हा बघा हा पर्पल कलर आहे, तो जरा द्यायचा, जास्त द्यायचा नाही आहे, 4 ते 5. आणि शेवटला बेवेल आणि एम्बॉस मेन इफेक्ट. तर इथं बघा आउटर बेवेल लावायचे आपल्याला, आउटर बेवेल. त्यानंतर इथं टेक्निक स्मूथ, डेप्थ एवढीच ठेवायची आपल्याला, साईज जरा वाढवायची. हे बघा अशा प्रकारे साईज वाढवली. बाकी इकडे काय चेंजेस नाही. हायलाईट मोड, कलर डॉजेस ठेवायचं आहे, मल्टिप्लाय 0, ऑपेसिटी आणि इथं काही यूज ग्लोबल लाईट ऑफ ठेवली तरी चालेल. त्यानंतर ओके. एवढं झालं. आता काय करायचं आहे, नॉर्मल टेक्स्ट घ्यायचं आहे आपल्याला, याचीच कॉपी किंवा असं टेक्स्ट घ्यायचं आहे फक्त. त्यानंतर ते बंद करून टाकायचं. फक्त एक लेयर घ्यायची आपल्याला, लेयर घेतली. त्यानंतर आपला जो मेन टेक्स्ट आहे त्याला कॉपी करायचं, सॉरी त्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्याला ग्रुपमध्ये कन्वर्ट करायचं. हे बघ ग्रुप आलं, तर याची एक कॉपी मारायची, कंट्रोल जे. ठीक आहे. कॉपी मारली. आता वरचा ऑफ करून टाकायचं, खालचं घ्यायचं, इथं यायचं एफेक्ट्स आणि जरा स्ट्रोक लावायचं आहे. स्ट्रोकचा कलर हाच आहे आपला पर्पल आणि जरा वाढवायचं, बघायचं किती स्ट्रोक पाहिजे तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे एवढं 7-8 ठेवलं तरी चालेल. त्यानंतर राईट क्लिक आणि इकडे बघा मर्ज ग्रुप झालं. आता यायचं आणि
याला कोणत्या पण कलरने तुम्ही फिल केलं तरी चालेल. म्हणजे याच कलरने करा. हे बघा, जरा ब्रश आपण घेऊ, जरा मोठा करू आणि हे सर्व बुंजवून टाकू आपण. हार्डनेस फुल ठेवायची आहे. ह्याला हार्डनेस फुल ठेवू आणि अशा प्रकारे करून देऊ. काय नाही, टेक्स्टवरती आलं तरी चालेल. हे बघा अशा प्रकारे. फक्त हे आपल्याला जिथं जिथं राहिलेलं आहे ना, तिथं तिथं आपल्याला हे सर्व कलर फिल करून टाकायचे. हे बघा अशा प्रकारे आलं. इकडचा भाग करायचा जरा. तर साईडचा भाग नीट करा, कारण ती साईडची मेन आपली लेअर दिसणार आहे. ठीक आहे, कलर फिल झाला. आता वरचा ग्रुप जो तो ऑन करून टाकायचा आणि बघू शकता आपला टेक्स्ट इफेक्ट कडक बसलेला आहे इथं. तर हे काय इथं चुकून डॉट आला वाट, काय करायचं, मास्क लावायचं. इथं बघा मास्क, आणि इथून आपल्याला ब्लॅक कलर घ्यायचं. हे बघा गायब झालं अशा प्रकारे. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल आपण टेक्स्ट इफेक्ट कसा दिला वगैरे वगैरे. आता मेन आपल्याला याला एक्सपोजर वगैरे मारायचे, म्हणजे एकदम कडक लुक येईल. एफेक्ट्स, सॉरी ॲडजस्टमेंट, एक्सपोजर, जरा एक्सपोजर लावायचं अशा प्रकारे. क्लिप, इथं बघा मेन क्लिप करून टाकायचं, म्हणजे ते एकदम कडक दिसेल. घ्या मग करेक्शन जरा कमी किंवा वाढवू शकता अशा प्रकारे. त्यानंतर जरा वायब्रन्स, ॲडजस्टमेंट, वायब्रन्स जरा द्यायचं अशा प्रकारे. पुन्हा क्लिप करून टाकायचं, म्हणजे ते दिसून जाईल. ठीक आहे, एवढं तर समजलं असेल. बाकी आपला खालचा शिवचेतक मित्रमंडळ टेक्स. ठीक आहे, शिवचेतक मित्रमंडळ याला फक्त आपल्याला लावायचं एपेक्स ड्रॉप शॅडो. ओके, त्यानंतर वरचं पण सेम, याला अल्ट दाबून हा एपेक्स उचलायचा आणि त्यावरती टाकायचा. आलं, कंट्रोल टी. त्यानंतर अशा प्रकारे टाकून द्यायचं. त्यानंतर आता आपल्याला याला इलिप्सल टाकायचं, सर्कल शेप टाकायचे. तर इथं बघा राईट क्लिक मारायचं आणि इलिप्सल टूल, त्यानंतर एक लेअर एम्प्टी आणि अशा प्रकारे शिफ्ट दाबून सर्कल घ्यायचे. हे म्हणजे पूर्ण सर्कल येतं. तर हा कलर आहे ना, तो आपण थोडक्यात ऑरेंजमध्ये ठेवलेला आहे. तर आपण आला आपला इलिप्सल आला सर्कल, तर जरा प्रॉपर सेट करून देऊ अशा प्रकारे, जरा एरो बिरोने. त्यानंतर याची कॉपी मारू एक, कंट्रोल जे, कंट्रोल जे, त्यानंतर कंट्रोल टी आणि अशा प्रकारे इकडे घेऊ, प्रॉपर ठेवून देऊ. त्यानंतर पुन्हा अजून 2 कॉपी मारू, कंट्रोल जे, कंट्रोल जे, त्यानंतर कंट्रोल टी, इकडे घेऊ. इथे पण आपण ठेवलेलं आहे ते, यांचा कलर आपण पर्पल ठेवलेला आहे. तुम्ही चेंज पण करू शकता, तसं काय नाही, हाच ठेवा पर्पल. अशा प्रकारे आपली पर्पल डिझाईन आहे, त्यामुळे तसं आपण ठेवलेलं आहे. पुन्हा कंट्रोल टी, इकडचा उचलून इकडे घेऊ, किंवा येलो पण घेऊ शकता बरं का तुम्ही. येलो, आय थिंक आपण येलोच घेतलेला आहे, येलो. त्यानंतर याचा आपण कलर येलो. हे बघा अशा प्रकारे. आता जरा एरोने परफेक्ट सेट करून द्यायचं, कंट्रोल टी अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा कंट्रोल टी, प्रॉपर सेट करून द्या तुम्ही. त्यानंतर कंट्रोल टी, प्रॉपर आलं. पुन्हा कंट्रोल टी, प्रॉपर अशा प्रकारे ठेवून द्यायचं. आता शिवचेतक मित्रमंडळाच्या टेक्स्टवरती यायचं. इथं यायचं, राईट क्लिक
आणि एक रॅक्टँगल. शिफ्ट दाबायचं अशा प्रकारे, शिफ्ट दाबायचं आणि घ्यायचं. फक्त घेतानाच आपल्याला शिफ्ट दाबायचं, नंतर सोडून द्यायचं आणि असं येऊन जाईल. अशा प्रकारे सेट करून द्यायचं खाली. त्यानंतर याचा कलर आहे ना जो, तो आपण या टाईपमध्ये ठेवलेला आहे थोडक्यात रेड. त्यानंतर कंट्रोल टी, जरा एरोने अशा प्रकारे सेट करून देऊ. याला लावू मास्क, इथं ग्रेडियंट आणि इथून वरती जायचं बेसिकमध्ये 2 नंबर आणि त्यानंतर शिफ्ट दाबायचं आणि इकडे घ्यायचं जरा अशा प्रकारे. इकडून पण सेम घ्यायचं. कंट्रोल टी, प्रॉपर अशा प्रकारे सेट करून द्यायचं. ठीक आहे, एवढं झालं. आता काय नाही, आपली डिझाईन आहे, खाली एक डिझाईन आहे, ती तुम्ही Pinterestवरून पण घेऊ शकता. Pinterest ओपन करू आपण, जरा टाकू जरा सर्चिंग वगैरे. डिझाईन वेडिंग सर्च. त्यानंतर वेडिंगच्या भरपूर गोष्टी येतील. हे बघा अशा प्रकारे आपण वापरलेले आहे जरा. तर यावरती यायचं, या गोष्टी हे बघा, हे वरची ही नाही वापरली आपण, पण या टाईपमध्ये वापरलेलं आहे. तुम्हाला सर्च करण्यासाठी आपण गोष्टी सांगतोय. हे बघा, हे एकदम टॉपच्या आहेत गोष्टी आहेत, तुम्ही कोणता पण यूज करू शकता. असं काय नाही की हेच करा, भरमसाठ गोष्टी आहेत. तुम्ही जरा विचार करा, जरा शोधा मटेरियल, त्यानंतर तुम्ही घ्या, म्हणजे तुमच्या डिझाईनमध्ये एक युनिकनेस येते. एक पण ॲड करू शकतो आपण. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. इथून तुम्ही घेऊ शकता भरपूर गोष्टी. आपण एक जरा ॲड करू, हा घेऊ जरा, म्हणजे तुम्हाला समजेल कसं घ्यायचं वगैरे. तर हे घेतलं, राईट क्लिक, कॉपी इमेज, त्यानंतर कंट्रोल व्ही आणि इथून तुम्ही कंट्रोल आय करू शकता, इन्व्हर्ट होईल म्हणजे ते. त्यानंतर इथून जरा हे ब्लॅक कलर काढायचं, इकडे जरा मध्ये वगैरे. हे बघा अशा प्रकारे जरा ब्लॅक कलर गेलं. त्यानंतर एपेक्स कलर ओव्हरली, कलर ओव्हरलीमध्ये व्हाईट कलर वगैरे घेऊ शकता किंवा येलो, त्यामध्ये येलो आहे. कंट्रोल टी, इथे तुम्ही ॲड करू शकता. हे बघा अशा प्रकारे जरा खाली. आता हे जरा प्रॉपर का नाही आलं, तर हे डिझाईन आहे पूर्ण ब्लर झालेली. तुम्ही HD डिझाईन घ्यायची किंवा ही जी डिझाईन आपण घेतली ना, त्याचा फोटो डाउनलोड करून एनहॅन्स वेबसाईट आहे त्यावरती जायचं, जरा एनहॅन्स करायचं आणि मग वापरायचं, म्हणजे जरा HDमध्ये लुक येतो. हे पण चांगलं आहे, ते पण चांगलं होतं. तर याला जरा आपण ग्रेडियंट वगैरे लावलं ना, तर तसंच दिसेल. यावरचं जसं टेक्स्ट आहे ना, तसं दिसेल. लावून बघू बरं जरा आपण. कलर काढून टाकून ग्रेडियंट, त्यानंतर बेवेल फक्त एनेबल करू, किंवा बेवेल नाही केलं तरी चालेल. इनर शॅडो, हे बघा अशा प्रकारे दिसते टॉपचं. आणि ओके, ठीक आहे, एवढं झालं. आता आपण इथं जरा हत्तींचा भाग वगैरे ॲड केलेला आहे बाप्पांच्या शेजारी जरा, तर ते घेऊ आपण इकडून. हे पण आपण Pinterestवरतूनच घेतलं आहे. हे बघा, हे इथं जरा घेऊ इकडे. त्यानंतर कंट्रोल टी, याचे PNGच तुम्हाला देऊन टाकेल, तुम्हाला कट वगैरे करायला नाही लागणार. ठीक आहे, अशा प्रकारे ॲड करायचं. त्यानंतर याची कॉपी, हे जर टॉपला घेऊ, म्हणजे सगळ्या गोष्टी लेअर बाय लेअर येतील. त्यानंतर याची कॉपी, कंट्रोल जे, कॉपी आली, कंट्रोल टी, त्यानंतर इकडे घेऊ आणि याला राईट क्लिक, फ्लिप हॉरिझॉन्टल, म्हणजे ते अशा प्रकारे येऊन जाईल. तर बाप्पांचा फोटो जरा सरकावा लागेल आपल्याला मेन, म्हणजे प्रॉपर मध्यभागी येतील. आता काय करायचं, हे बघा, कंट्रोल आर दाबायचं, कंट्रोल आर.
त्यानंतर इथून एक लाईन ओढायची. हे बघा लाईन ओढली, मध्यभागी येऊन थांबते थोडक्यात असं. त्यानंतर सोडून द्यायची आणि या या क्रमाने आपल्याला मध्यभागी फोटो वगैरे कोणती पण गोष्ट घ्यायची. प्रत्येक डिझाईनमध्ये तुम्ही असं करू शकता. म्हणजे मध्यभागी सेंटर मिडल तुम्हाला समजेल. हे बघा बाप्पांचं मिडल कधी पण अशा प्रकारे घ्यायचं. जे नाकाचं मध्ये वगैरे राहतं ना ते. तर बाप्पांची इमेज जरा क्रॉस आहे वगैरे तर तुम्ही त्यानुसार घेऊ शकता अशा प्रकारे. हे बघा. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर जरा प्रॉपर भाग घेऊ आपण अशा प्रकारे. हां, एकदम ओके. त्यानंतर हा पण भाग आपण अशा प्रकारे जरा घेऊ. ओके. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला. जरा आपला जो भाग आहे ना टेक्स्टचा तो जरा वेगळा झालाय असं वाटतंय मला. तर तो पण जरा बघू आपण. हे दोन्ही पण भाग आपल्याला सिलेक्ट करायचे ग्रुप आणि ते कंट्रोल टी जरा या साईडला घ्यायचं. एरोने घेऊ शकता तुम्ही किंवा साईज वगैरे थोडक्यात मोठी झाली असेल. ठीक आहे. एवढं झालं. आता मेन आपला हातीचा भाग तो मेन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा. हे वेडिंगमध्ये वापरतात अशा प्रकारे. कंट्रोल टी आणि अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता म्हणजे प्रॉपर येऊन जाईल. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला. झालं एवढं झालं. आता आपल्या लाईटचा भाग आहे मेन. पुन्हा पिंट्रेस्टवरती आपण टाकू स्पॉटलाईट आणि इथून आपल्याला लाईटचा भाग घ्यायचा. हे बघा हे स्पॉटलाईट आहेत. हे आपल्याला घ्यायचं आहे पहिल्यांदा. तर राईट क्लिक कॉपी इमेज कंट्रोल व्ही. त्यानंतर इथून यायचं आणि आपल्याला करायचं आहे स्क्रीन. त्यानंतर हा भाग असेल हा आपल्याला मॅजिक इरेजर टूलने घालून टाकायचा. तर कंट्रोल टी जरा मोठा अशा प्रकारे इकडे सेट करून द्यायचं. त्यानंतर पुन्हा याची कॉपी मारायची अल्ट दाबून कंट्रोल टी आणि या साईडला सेट करून द्यायचं अशा प्रकारे. एवढं झालं. आता मेन आपला जो टेक्स्ट आहे त्यावरती आपण एक लाईट मारलेली आहे. तर ती घेऊ आपण पुन्हा पिंट्रेस्ट आणि चपटी लाईट येऊन जाईल किंवा हे चपटं केलं तरी होईल. पण ते करत बसण्यापेक्षा आपल्याला रेडीमेड भेटतंय सगळं. तिथून आपण घेऊ शकतो. हे बघा अशा प्रकारे. हा बघा हा भाग. राईट क्लिक कॉपी इमेज फोटोशॉप कंट्रोल व्ही. त्यानंतर पुन्हा कंट्रोल टी राईट क्लिक रोटेट 180 सॉरी रोटेट 90 डिग्री. त्यानंतर याला करायचं स्क्रीन कंट्रोल टी जरा इथं ठेवायचं. जरा मोठं करायचं अशा प्रकारे. याला लावायचं मास्क आणि ब्रश घ्यायचं. इथं बघा ब्लॅक कलर आणि हा जो एक्सटर्नल भाग आहे तो डिलीट करून टाकायचा आपण. हार्डनेस कमी करून डिलीट करा म्हणजे जरा ते असं दिसणार नाही. व्यवस्थित दिसेल म्हणजे. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं एक कॉपी मारायची कंट्रोल टी. त्यानंतर या साईडला. त्यानंतर पुन्हा राईट क्लिक हार्डनेस 0 आहे आपली. जरा ब्रश मोठा आणि अशा प्रकारे करून टाकायचं. आता या दोघांना तुम्ही एक्सपोजर मारू शकता. तर इथून एक्सपोजर हाय क्लिप म्हणजे ते चमकेल असं मस्त. हे बघा यावरती. तर याचीच कॉपी मारून खालच्या लेअरला पण तुम्ही टाकू शकता. तर अल्ट दाबून फक्त ओढायचं म्हणजे ते कॉपी निघेल आणि अल्ट दाबायचं क्लिप. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला. कडक दिसतंय एकदम.
जरा थोडक्यात कमी करू आपण याचं फील दोन्ही सिलेक्ट करून जरा फील कमी करू. हे बघा अशा प्रकारे. ठीक आहे, एवढं झालं. आता आपला काय जास्त काय राहिलेलं नाही. आज लोगोचा भाग राहिलेला आहे आपला. तर आपण आपल्याच डिझाईनमध्ये जाऊ. जरा लोगो घेऊ आपले 2 उचलू, इकडे घेऊ ड्रॅग, कंट्रोल टी आणि इथं सेट करून देऊ अशा प्रकारे. त्यानंतर आता एक एक्सपोजर जरा वाढवू थोडक्यात अशा प्रकारे. गॅमा करेक्शन कमी, थोडक्यात कमी. त्यानंतर जास्त झालं जरा अशा प्रकारे करू. ठीक आहे. त्यानंतर थोडंसं वायब्रन्स, तर वायब्रन्स थोडक्यात वाढवायचं. ठीक आहे. त्यानंतर खाली येऊ, आपला जो बॅकग्राऊंड आहे ना तिथं यायचं आहे आपल्याला. बॅकग्राऊंड इथं आहे आपलं, सॉरी इथं नाही, इकडे आपलं दोनच आपण घेतलेलं आहे. तर पुन्हा इथं एक एक्सपोजर लावायचं आणि एक्सपोजर डाऊन करायचं. हे बघा डाऊन, म्हणजे काय आपला फोकस पूर्ण आपल्या लोगोवरती येईल. गॅमा करेक्शन बघू जरा कमी जास्त करून, थोडक्यात जास्त करून अशा प्रकारे येत आहे. ठीक आहे, एवढं झालं. पुन्हा वरती जाऊ आपण. जी लाईट आहे आपली ती प्रॉपर आपल्याला सेट करायची. जरा ब्लेंड मोड वगैरे बघू चेंज करून. सॉरी ब्लेंड मोड नाही ना चेंज होणार. तर कंट्रोल टी, जर अशी लाईट घ्यायची आपल्याला. पुन्हा वरती कंट्रोल टी, जरा मोठं करू आणि जर अशी लाईट घेऊ एवढीच. मारायचे फायनल टच इफेक्ट, तर त्यासाठी प्लसमध्ये जायचं, नवीन लेअर घ्यायची एक. त्यानंतर कंट्रोल शिफ्ट अल्ट आणि ई दाबायचं. त्यानंतर याची कॉपी येईल, राईट क्लिक मारायचं आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. त्यानंतर कंट्रोल शिफ्ट हे दाबायचं आणि आपला कॅमेरा ओपन होऊन जाईल. त्यानंतर ब्राउज प्रोफाईल, आर्टिस्टिक आणि 1 किंवा 2 कोणता पण मारा, एकदम कडक दिसेल. 2 मारू आपण जरा अमाऊंट कमी करून आणि ओके. त्यानंतर अजून एक मारायचं आहे, कंट्रोल शिफ्ट ए. त्यानंतर पुन्हा कॅमेरा ओपन होईल, ब्राउज प्रोफाईल, विंटेजमध्ये जाऊन इथं पण आपल्याला पहिला किंवा दुसरा, पहिला मारला तरी चालेल. पहिला 1 नंबर दिसतोय, तर पहिला मारू आपण. त्यानंतर झालेलं आहे. तर आपला लोगो डिझाईन इथं बनवून पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि नवीन आणि पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाकीचं सर्व मटेरियल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता. आणि एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि व्हिडिओला लाईक करून जावा. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.